हाय गाईज, फायनली मी रेडी झालेले आहे. गाईज गुगीनं आमच्या मेकअप केलेला आहे, तुम्ही बघा. नाही ती माग सर मला दाव, तू कशी दिसते. ओ माय गॉड, माय बेबी गर्ल कशी मस्त दिसते. हाय क्यूटी, क्यूटी पाय, इधर देखो घुगी. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. करायचे आणि मला बरेच कामं करायचे आहेत. पहिला दाराला तोरण लावायचं आहे, मग रांगोळी काढायची आहे आणि मग नंतर घटस्थापनेची सगळी प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे. फक्त घटस्थापना करायची. आता मी रेडी झालेले आहे. तर कसं वाटलं माझा लुक? फर्स्ट टाइम मी साडी घातलेली आहे आणि थोडासा मेकअप वगैरे केला आहे मी. तर मग चला तर मग कामाला वळूया आपल्या. बाय गाईज. मला मारती तू, तुला मार देऊ का? ग कुठतरी. हाय गाईज, खूप उशीर झाला आहे आणि मला घटस्थापना करायची आहे. माझी मुलगी काय करू दे ना, मी घरी एकटी असल्यामुळे ना ती जास्तच त्रास देते आहे. काही करायला गेले ना साठी मध्ये येते, त्याच्यामुळे थोडंसं डायवर्ट होतं, त्याच्यामुळं काही मी करू शकत नाही. पण आता तिला थोडंसं म्हणजे बसवलंय. मग आता बघू काय मी काय म्हणजे काय करू शकते का. तरी पण मी खूपच उशीर झाला आहे, तरी पण मी ट्राय करणार आहे. मी सगळं सामान रेडी करून ठेवलं आहे. चला तर मग आपण घटस्थापनेची पूजा करू. बाय गाईज. इथे मी स्थापनेला सुरुवात केलेली आहे. प्रथम तांदूळ ठेवून त्याचा चौक केला, नंतर त्याच्यावर हळदी कुंकू वाहून 1 रुपया ठेवून आणि फूल ठेवलं. नंतर कलशामध्ये पाणी ओतून त्यात तांदूळ, 1 रुपया, हळदी कुंकू आणि फूल टाकायचं. आणि नंतर मी नारळाला हळदी कुंकू लावलं आणि नंतर पानं ठेवले त्याच्यावरती आणि मग त्याच्यावरती नारळ ठेवला. आणि मग नंतर मी जी देवीची मूर्ती आणली होती त्याला लावून घेतली आणि तो कलश मी पाटावर मांडून ठेवला. आणि त्याच्यावर मी देवीसाठी तिला साडी आणि तिच्यावर घुंगट वगैरे आणलं होतं ते पण ठेवून घेतलं आणि तिच्यावर माळ पण ठेवली. आणि इथून पुढची प्रिपरेशन तुम्ही बघू शकता. इथे माझी घटस्थापना करून झाली. मी पहिल्यांदाच माझ्या नवीन घरामध्ये घटस्थापना केली आणि पूर्ण हार्डवर्किंग आहे, कारण मी पहिल्यांदाच केलेले आहे. मला कोणी सांगितलं नाही. थोड्या टिप्स माझ्या मोठ्या बहिणीनं दिल्या, तशा प्रकारे मी करून घेतल्या. मग मी नंतर देवाला नमस्कार केला आणि अशा प्रकारे माझी इथं घटस्थापना पूर्ण झाली. त्यानंतर मी बाहेर गेले.
कारण आमच्या गुगीचा हातच क्रॅक झाला होता. अचानकच झाला, तिच्या अंगाखाली सापडून हात क्रॅक झाला. म्हणून मी पटकन तिला दवाखान्यात घेऊन गेले आणि डॉक्टरनं सांगितलं की हिच्या कोपऱ्याचं हाड असतंय की ना बारकं छोटं, ते बाजूला सरकले. मग नंतर त्यांनी एक्सरे काढून बघितलं नेमकं काय झालं. मग त्यांनी ते त्यांच्या टेक्निकनुसार त्यांनी ते बसवून घेतलं आणि मग नंतर आमची गुगी रडायची बंद झाली. म्हणजे तिला चांगलं फील वाटलं. मग नंतर आम्ही घरी घेऊन आलो तिला आणि येतानाच मी सगळं सामान घेऊन आले होते. नंतर मी रात्रीची पूजा करून घेतली. मग मी देवीला नैवेद्य दाखवला आणि मग नंतर मी जेवण करून घेतलं. बाय गाईज. आज खूप उशीर झालाय मला जेवायला, कारण की आमच्या गुग्गीने एवढं मोठं काम करून ठेवलं होतं ना माझ्या मागं वाढवून. मग मी घटस्थापना केली आणि मग नंतर आता संध्याकाळी पण मी पूजा करून घेतली आणि म्हटलं आता जेवण करावं. खूप उशीर झाला आहे. माझं जेवण पण रेडी आहे. देवाला नैवेद्य पण दाखवलं आहे मी आता नंतर मी जेवण करणार आहे आणि मग नंतर बाकीचं उरलेलं आपण नंतर बोलू. मी तुम्हाला सांगणारच आहे सविस्तर काय काय घडलं आज दिवसभरात, काय काय झालं का. कारण की आज मला दिवसभर काही शूट करता आलं नाही, कारण की आमची गुगीनं खूप वेड्यासारखं केलं आहे. आज मला काय शूट पण नाही करून दिला आणि देवाची पूजा पण व्यवस्थित मांडू दिली नाही. तरी पण मला जेवढ्या प्रकारे जमली तेवढ्या प्रकारे मी स्थापना केली आहे, घटस्थापना केली आहे. चला तर मग आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे आणि माझा पहिला मेनू बघायचा का तुम्हाला, मी आज जेवणामध्ये काय बनवलंय. चला तर मग बघूया. हाय फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता माझा नवरात्रीतला पहिला मेनू आणि माझा 9 दिवसाचा उपवास असतो. आणि मग अशा प्रकारे हे भगर आणि साबुदाणा याची भाकर आहे आणि हे ठेचा केला आहे आणि हे सॅलेड, हे दही आणि हे तव्यातलं पॅटेटोस केले. अशा प्रकारे माझा मेनू आहे. चला तर मग आपण जेवूया. खूप उशीर झाला आहे. बाय गाईज. नक्की भेटू आपण उद्या. आणि गाईज ह्यासाठीच मी माझं नवरात्रीचं पहिलं जेवणाचं मी शूट केलं नव्हतं, कारण माझ्या घरामध्ये एवढा राडा होता ना, खूपच होता. आणि ह्या सगळ्या राड्यामध्ये शूट केलं नाही, कारण ते चांगलं दिसणार नाही म्हणूनच मी शूट केलं नाही. आणि मग नंतर मी पटकन सगळं काम आवरलं, गुगीला झोपवलं पहिलं आणि मग नंतर सगळी स्वच्छता करून घेतली. अशा प्रकारे मी स्वच्छता करून घेतली. तुम्ही बघा. अशा प्रकारे किचनमधला पूर्ण राडा आवरून माझी सगळी क्लिनिंग झाली होती. आता फक्त भांडेच लावायचे राहिले होते, ते पण मी पटकन लावून घेतले. आणि मग नंतर भांडी घासायचे होते, ते पण मी पटकन आवरून घेतले. भांडी पण खूपच होते बाबा. मला भांडी घासायला काय वाटत नाही, पण एवढी भांडी असतील ना नको वाटतं. अशा प्रकारे माझी पुढची क्लिनिंग बघू शकता तुम्ही. माझी भांडी पण घासून झाली. मग नंतर मी बेसिन पण क्लीन केलं
आणि बेसिन मी असं रोज डेली क्लीन करते, कारण की मला अस्वच्छता अजिबातच आवडत नाही. आणि त्याच्यामुळे माझं बेसिन पण क्लीन करून झालं. आणि मी बाहेरून येताना हे 2 शोची झाडं आणली होती आणि त्याच्यामध्ये मी खत पण घातला. आणि नंतर मी बाहेरून येताना भेंडी आणली होती, एकदमच 1 किलो घेऊन आली होती. आणि मी त्याला चांगलं खळखळ धुवून घेतलं आणि नंतर मी त्याचे कट करणार आहे, मला ज्यावेळेस टाईम मिळेल त्यावेळेस. अशा प्रकारे माझा ब्लॉग इथे संपला. कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. हाय गाईज, संध्याकाळची सगळी कामे आवरून सगळं काम करून घेतलेलं आहे मी, कारण की संध्याकाळी सगळी कामं करून घेतली ना, सकाळी उशिरा उठल्या तरी चालतं आहे. आणि पटकेनं सगळं क्लीन असल्याला असं भारी वाटतं आणि पसारा असताना काही सुद्धा करू वाटत नाही सकाळ सकाळी उठल्या. म्हणून संध्याकाळी सगळी मी तयारी वगैरे, किचन ओटा वगैरे सगळं साफसफाई, हॉल, बेडरूम, किचन सगळं झाडून पुसून घेत असते. म्हणजे सगळी क्लिनिंग झालेली आहे. आता खूप उशीर झाला त्याच्यामुळे मी दाखवत नाही आहे. सगळं माझं काम झालेलं आहे आणि आता आम्ही झोपणार आहे. तर आता रात्रीच्या 2 वाजले आहेत तरी आमची मुलगी जागत आहे. हे बघा.